नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता कावेरी भाजी मार्केटमध्ये सगळ्या भाज्या आणायला जात असते. तेव्हा यशला तिच्या पाठीमागे जायचं असतं तिच्यावरती नजर ठेवण्यासाठी. कारण इथे आता यशचा गैरसमज झालेला असतो. त्याला असं वाटतंय की तो डायमंड पेंडंट जो आहे तो कावेरीकडे आहे आणि तो पेंडंट इथे कावेरीला विकायचा आहे, तिला गहाण ठेवायचं आहे आणि पैसे घ्यायचे आहेत असं यशला वाटत असतं. त्यामुळे भाजी मार्केटमध्ये गेल्यानंतर ती कुठे जाऊन आता ते पेंडंट विकते ह्याच्यावरती त्याला नजर ठेवायची असते. तेव्हा इथे तो कावेरीच्या मागे जाणार. सुलक्षणा म्हणत असते, यश तू कुठे जातोयस? आपल्या दोघांना इथे आता सगळं पूजेचं सामान आणायचं आहे, ते आणायला आपण दोघेजणं जातोय, तू तिच्या मागे जाऊ नकोस. व इथे यश म्हणत असतो की हो मा, आपण जातोय दोघेजणं. बाहेर आल्यानंतर तो कावेरीला म्हणतो की एक्सक्यूज मी, तुम्ही पण थांबा, आपण सगळेजणं जाऊया ना मार्केटमध्ये. आम्हालासुद्धा सामानाची यादी दिली आहे, आम्हाला सामान खरेदी करायचं आहे पूजेचं साहित्य आम्ही दुसरीकडे घेऊ, तुम्ही भाजी मार्केटमध्ये तिथेच जा, आम्ही तुम्हाला गाडीमधून सोडतो. हो ना मा, ह्या पुण्यामध्ये नवीन आहेत, आपण त्यांना गाडीमधून सोडलं असतं ना. तेव्हा इथे मा म्हणत असते, अरे यश, अरे कोकणातून ती पुण्यामध्ये एकटी आली आहे धर्माधिकाऱ्यांचं घर शोधत. अरे तिला काय इथे पुण्यामध्ये आता भाजी मार्केट मिळणार नाही का? बरं ठीक आहे, चला चला लवकर, असं म्हणून इथे आता मा यशला म्हणते की चल, तिला पण आता गाडीमध्ये घेऊ शकतोस, असं तिने इनडायरेक्टली सांगितलेलं असतं. त्यानंतर इथे यश कावेरीलासुद्धा आता गाडीतून उतरतो. सगळेजणं गाडीतून उतरल्यानंतर यश म्हणत असतो की तिकडे भाजी मार्केट आहे, तुम्ही तिकडे जा, तिथे तुम्हाला सगळ्या भाज्या मिळतील. तेव्हा इथे कावेरी म्हणते ठीक आहे. त्यानंतर यशसुद्धा तिच्या मागे जाणार. तेवढ्यातच सुलक्षणा म्हणत असते, यश अरे तू कुठे जातो आहेस? तुला तिकडे कुठे जायचं आहे? आपल्याला इथे पूजेचं सामान खरेदी करायचं आहे ना, ते तर इकडे मिळतं, चल तू इकडे ये बरं यादी घेऊन, तिला जाऊ दे तिकडे. ती काय कुक्कुळं बाळ आहे का की तिला कळणार नाही कुठे काय मिळतं ते? सांगितलंस ना भाजी मार्केट तिकडे आहे, मग ती तिकडे जाईल बरोबर. तू ये बरं इकडे, आपल्याला बाकीचं सामान घ्यायचं आहे, काय फक्त भाज्या घ्यायच्या नाही आहेत. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता सुलक्षणा इथे यशला सांगत असते की कावेरीला जे काही घ्यायचं आहे ते कावेरी एकटी जाऊन घेईल, तिच्या बरोबरीने जायची अजिबात काही गरज नाही. तेव्हा इथे यशसुद्धा मागे फिरतो. खरं तर यशचं लक्ष आता अजिबात कुठल्याच गोष्टीमध्ये लागत नसतं. कारण प्रेक्षकांनो, इथे आता यशला वाटत असतं की कावेरी कुणीतरी फ्रॉड मुलगी आहे. ती इथे जे काही डायमंड पेंडंट होतं जे तयार करून आलं होतं ते आता तिनेच चोरले की काय, असा गैरसमज इथे यशचा झालेला असतो. पण ते पेंडंट आता कावेरीकडे नाही आहे. ही गोष्ट तिने जरी यशला सांगितली असली तरी यशचा तिच्या बोलण्यावरती विश्वास कुठे आहे. तर इथे प्रेक्षकांनो, यश म्हणत असतो की ही आता कुठेतरी जाईल आणि ते पेंडंट विकून टाकेल. तसं होता कामा नये. ही मुलगी नक्की काय करण्याचा प्रयत्न करते ना, हे शोधून काढायला हवं. तेव्हा यश म्हणतो की ठीक आहे, तिकडे भाजी मार्केट आहे, तुम्ही जा आणि तिथून भाजी खरेदी करा. त्याच्यानंतर यश आपल्या माबरोबर जायला तयार होतो. पण त्याच्या मनामध्ये खूपच जास्त भीती असते. त्याला माहिती असतं की माझ्या उदयदादाची बायको ही मुलगी नाही आहे, कारण काऊला त्याने बघितलेलं असतं. तेव्हा तो विचारात पडलेला असतो की जेव्हा मी ती मुलगी बघितली होती तेव्हा तर ती वेगळी होती. म्हणजे उदयदादाची बायको जर वेगळी आहे तर मग ही मुलगी कोण आहे? ही मुलगी स्वतःला उदयदादाची बायको का म्हणवते? चिकूची आई स्वतःला का म्हणवते? हा प्रश्न इथे आता यशला पडलेला असतो. आणि त्यामुळे त्याला आता या गोष्टीची शहानिशा करून घ्यायची असतेच की नेमकी कोण आहे बरं. त्याला वाटत असतं ही मुलगी नेमकी आहे तरी कोण आणि आमच्या घरामध्ये येण्याचा तिचा हेतू काय आहे, तिचा मोटिव्ह काय आहे, हे त्याला जाणून घ्यायचं असतं. त्यामुळे इथे आता यादीप्रमाणे ज्या ज्या काही भाज्या घ्यायच्या असतात त्या सगळ्या इथे कावेरी भाजी मार्केटमध्ये घेत असते. प्रत्येक भाजी ती आता विचारत असते आणि सगळ्या भाज्या ती खरेदी करत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, यश माबरोबर इथे पूजेचं सामान घेण्यासाठी जातो. तर इथे आता कावेरी टॉमॅटोपासून ते इथे फरसबीपर्यंत, मेथीच्या जुडीपर्यंत ते शिमला मिरचीपर्यंत सगळ्या भाज्या अगदी व्यवस्थित खरेदी करत असते. भेंडी असू दे, कांदे बटाटे असू दे, त्याचबरोबर ज्या काही पालक, सगळ्या भाज्या त्याच्यामध्ये लिहून दिलेल्या असतात आणि ओव्याची पानंसुद्धा.
ती रेअरली कुठल्या तरी दुकानामध्ये मिळतात, पण इथे आता ती पानं मिळत नाही म्हणून पौर्णिमाने यादीमध्ये मुद्दामूनच लिहिलेली असतात. त्यानंतर सुलक्षणा म्हणत असते की यश, तुझं तिकडे लक्ष काय आहे? आपण नेहमी याच दुकानातून सगळी सामानाची यादी घेतो ना, यादी दे बरं इकडे. तेव्हा इथे यादी दिली जाते. सुलक्षणा म्हणत असते, यश तुझं लक्ष नाही आहे आपल्या खरेदीमध्ये, लक्ष दे बरं, तिकडे लक्ष देऊ नकोस, कळलं ना? त्यानंतर इथे आता सुलक्षणाने यादी द्यायला सांगितलेली असते. इथे कावेरी आता भाज्या खरेदी करत असते, लगेच पैसे देत असते. त्यानंतर इथे आता कावेरी आपलं काम व्यवस्थितच करत असते. त्यानंतर ती एका आजीकडे आता टॉमॅटो घ्यायला आलेली असते. ती विचारते, आजी टॉमॅटो कशी दिली? तेव्हा आजी म्हणत असतात की टॉमॅटो तर मी इथे आता ही टॉमॅटो ही आहेत 30 रुपये किलो आणि ही टॉमॅटो आहेत 35 रुपये किलो. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, आजी अगं गावाकडची टॉमॅटो आहेत ना 28 रुपये किलो, याच्यावरती मिळत नाही आणि तू एवढी महाग देतेस. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, अच्छा म्हणजे तुला आता टॉमॅटोमधला फरकसुद्धा कळतो का? तेव्हा कावेरी म्हणते, आजी अगं माझे बाबा शेतकरी आहेत. तेव्हा इथे ती गप्प बसते आणि म्हणते, नाही माझे बाबा शेतकरी होते म्हणून मला माहिती आहे, आम्ही ह्या सगळ्या भाज्या आमच्या अंगणात परसावात उगवायचो ना, त्याच्याबद्दल मला माहिती आहे. तेव्हा इथे आजी म्हणते, हो का, शेतकऱ्याची मुलगी आहेस का तू? हल्ली इथे मुलींना इथे आता भाज्यांमधले फरक कळत नाही, किती किलो भाज्या मिळतात ते सुद्धा कळत नाही आणि तू इथे भाज्यांमधला फरक सांगितलास, टोमॅटोमधला फरक सांगितलास, मला वाटलंच होतं की तू शेतकऱ्याची मुलगी असशील. तेव्हा घे, तुला आता मी इकडे 30 रुपये किलोमध्ये तुला 2 किलो देते, घे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आजीने आता तिला फार ती आवडते, तिच्यावरच्या प्रेमापोटी तिला 2 किलो टोमॅटो दिलेले असतात. त्यानंतर कावेरी आता तिला विचारते की आजी इथे कुठे ओव्याची पानं मिळतील का? तेव्हा आजी म्हणते, नाही गं बाळा, ओव्याची पानं इथे आता दुकानामध्ये हल्ली मिळत नाही, ती तुला स्वतःलाच आता उगवावी लागतील ओव्याची पानं. तेव्हा इथे आजी आता हे मस्करीतच म्हणते. त्यानंतर आजी जात असताना तिथे काही गुंड लोक आलेले असतात आणि ते इथे आरडाओरडा करतात, म्हणत असतात की चला हप्ता द्या, हप्ता द्या, लवकर हप्ता द्या. आणि इथे प्रेक्षकांनो आता कुमुद आणि तिची सून अर्पिता या दोघीजणी ब्लाऊज शिवत टाकायला आलेले असतात आणि इथे अर्पिताचा ब्लाऊज त्या टेलरने व्यवस्थित काही शिवलेला नसतो. तेव्हा ती मुलगी म्हणत असते, काय हो पैसे घेतलेत तुम्ही आणि तुम्हाला इथे माझा ब्लाऊज नीट शिवता आला नाही का? हा काय म्हाताऱ्यांसारखा शिवलाय तुम्ही ब्लाऊज? असा ब्लाऊज घालून मी काही लग्नाला जाणार आहे का? तुम्हाला तुमचं काम नीट करता येत नाही का? आमच्याकडून पैसे मागून घेतलेत आणि माझा ब्लाऊजसुद्धा नीट शिवलेला नाही आहे तुम्ही. हा काय म्हाताऱ्यांसारखा ब्लाऊज, ना त्याला गळा ना काही. तेव्हा इथे आता सुलक्षणा म्हणत असते, यश अरे ही ती कुमुद काकू ना आणि ही तिची सून अर्पिता. अरे पण किती जोरात बोलते ही बाई, हिला कळत नाही का मार्केटमध्ये आल्यानंतर 4 माणसं असतात, कसं बोलायचं ते कळत नाही. त्यानंतर इथे जे गुंड लोक आलेले असतात हप्ता वसुलीसाठी, ते इथे दुकानदारांना हप्ता आता देण्यासाठी प्रवृत्त करत असतात, त्यांना जबरदस्ती करत असतात. तेव्हा इथे कावेरीला इथे आता गरीब दुकानदारांवरती अन्याय होतो आहे, ही गोष्ट तिला काही पचनी पडत नाही, तिला ती आवडतच नाही. तेव्हा तो म्हणत असतो, चले म्हातारे हप्ता दे चल. तेव्हा आजी म्हणत असतात की हे बघ रे बाबा, माझ्याकडे हप्ता नाही रे तुला द्यायला, तुला तर माहिती आहे ना अचानकपणे पाऊस पडला आणि मग काय शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं रे. आता ह्या वेळेला हप्ता नाही आहे, खरंच नाही आहे, पुढच्या टायमाला देते. तेव्हा इथे तो माणूस आता आजीला धक्का देतो. आजीला धक्का दिल्यानंतर कावेरी आजीला पकडते आणि म्हणते की आजी इकडे या, या तुम्ही इकडे या आणि इथे तुम्ही बसा, तुम्ही शांतपणे इथे बसा. आजीला बसवल्यानंतर कावेरी इथे आता म्हणत असते, काय रे लाज नाही वाटत का तुला? तुझ्या आईच्या वयाच्या बाईला धक्का मारतोयस, त्यांना जर आता लागलं असतं तर काय केलं असतं त्याने? आणि तू ही का धमकी द्यायला आलेस त्यांना? कष्ट करून पैसे ते लोक कमवतात आणि तुम्ही का उगाचच इथे हप्ता गोळा करायला येता? सांगा ना. इथे लोकांबरोबर ते लोक भांडत असतात आपल्या जागेसाठी आणि आपलं प्रामाणिकपणे काम करत असतात आणि तुम्ही एवढे मोठे दुकानदार त्यांना उगाचच त्रास देता आणि त्याचबरोबर हे गुंड लोकंसुद्धा. तेव्हा इकडे कावेरी म्हणत असते, त्या तुझ्या आईच्या वयाच्या असूनसुद्धा तू त्यांना धक्का देऊन त्यांचा अपमान केलास, लाज नाही वाटत तुला हे सगळं करताना? नाही वाटत का? तेव्हा इथे सुलक्षणा येते आणि म्हणत असते की अर्पिता बाळा, अगं हे मार्केट आहे ना, बघ सगळे लोक तुझ्या तोंडाकरती बघत आहेत, हे बघ बाळा, अगं तुला काही गोष्टी पटल्या नसतील, शांतपणे त्यांना समजून सांग ना. अगं बाईमध्ये कसा शालीनपणा हवा, इथे नम्रतापणा हवा,
पण हल्ली तुमच्यामध्ये तो कमी दिसायला लागला आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता सुलक्षणा म्हणत असते की जा गुरुजींची माफी माग जा. त्यानंतर इथे आता तो माणूस म्हणत असतो, तू मध्ये मध्ये काही बोलू नको जा, गुंड माणूस म्हणतो, नाहीतर तुलासुद्धा इथे चपलाचे फटके पडतील, कळलं का? तोंड बंद ठेवायचं, आत्ताच सांगतोय मी. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता कावेरी ही खूपच जास्त चिडलेली असते. जेव्हा इथे कावेरीला तो म्हणतो की तुलाही फटके मिळतील, तू इथून निघून जा आणि हप्तासुद्धा वसूल करत असतो, तेव्हा कावेरीला आता कोणाला तरी त्यांना धडा शिकवायचा असतोच ना. मग कावेरी तिथे आलेली असते आणि ते सगळेजण कावेरीलाच नडलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता भाजी खरेदी करून तर अर्धी मुर्दी झालेलीच असते. त्यानंतर इथे आता कावेरी बाकीचे पैसे ठेवून देते आणि ती इथे खाली सामानाची जी पिशवी असते ती उचलून आता ती हातामध्ये घेते. तेव्हा इकडे आता कावेरी इथे आता पिशवी उचलत असताना गुंड लोकांना वाटतं की कावेरी आपल्या बॅग्स वगैरे घेईल आणि इथून निघून जाईल. त्यांना वाटलंसुद्धा नव्हतं की कावेरी पिशव्या उचलेल आणि त्यांच्या मुसक्यावरती मारेल. आणि प्रेक्षकांनो तेच होतं. इथे आता कावेरी त्या पिशवीने गुंड लोकांना मारत असते. तेव्हा इथे ते गुंड लोक सगळेजण कावेरीला घाबरतात, कारण का कावेरीला इथे सगळ्या गोष्टी येत असतात. ती कराटे करत असते, त्याचबरोबर ती लाठीकाठी शिकलेली असते, त्यामुळे ती इथे गुंड लोकांबरोबर 2 हात करण्यासाठी सक्षम असते आणि ती इथे गुंड लोकांना सगळ्या गुंड लोकांना इथे आता पाणी पाजू शकते. त्यामुळे प्रेक्षकांनो ती त्या सर्व गुंड लोकांबरोबर 2 हात करते आणि इथे जो काही इथे आता दुकानदारांचा अपमान होत असतो, त्यांच्याकडून पैसे उकळले जात असतात, त्यांना इथे आता कुणीतरी आळा बसवायला हवाच होता. आता इथे कावेरीला लोकांवरती अन्याय केला जातोय ही गोष्ट तिला सहन होत नाही. कावेरी म्हणते की दुसरं कुणी धडा शिकवायच्या आधी मीच यांना धडा शिकवते. हे लोक गरीब लोकांना त्रास देत आहेत ना, यांना यांची लायकी दाखवायला पाहिजे. तेव्हा इथे आता कावेरी एकटी त्या लोकांशी 2 हात करत असते. पण इथे मार्केटमधले लोक सगळेजण फक्त तमाशा करत असतात, व्हिडिओ बनवत असतात. पण ते धाडस आपणसुद्धा केलं पाहिजे. आपणसुद्धा इथे शेतकऱ्यांची साथ दिली पाहिजे, दुकानदारांची साथ दिली पाहिजे, ही गोष्ट मात्र आपल्याला कळतच नाही. त्यानंतर इथे लाठीकाठी येत असल्यामुळे ती लगेचच काठी उचलते आणि बाणासुद्धा त्यांना खेळून दाखवते. त्यानंतरला एक गुंड माणूस यशच्या मागे येऊन उभा राहिलेला असतो. तेव्हा इथे लगेचच कावेरी काठी घेते आणि त्याच्या डोक्यामध्ये घालते. तेव्हा इथे यशसुद्धा कावेरीला मदत करतो. दोघेजण हात पकडून एकमेकांचा इथे गुंड लोकांना मारत असतात आणि मध्ये मध्ये दोघेजण एकमेकांकडे बघतसुद्धा असतात. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो इथे आता कावेरी आता त्या गुंड लोकांना मारत असते आणि सुलक्षणा बघत असते. सुलक्षणाला अजिबात ही गोष्ट आवडत नाही की तिच्या घरातली धर्माधिकाऱ्यांची सून अशी मार्केटमध्ये गुंड लोकांना त्यांच्या कमरेमध्ये लाथा मारते. ही गोष्ट अजिबात मला आवडली नसते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो कावेरी म्हणत असते की आता ही मला कुठे काय आवडलं आहे. त्यानंतर इथे यशसुद्धा कावेरीचीच मदत करत असतो. त्यामुळे इथे मला हे चित्र आता समोरासमोर बघितल्यानंतर इथे मला खूप मोठा धक्का बसतो. सुलक्षणा म्हणत असते की हे सगळं काय आहे, कारण सुलक्षणा दुसऱ्या सुनांना शिकवत असते आणि स्वतःची सून मात्र घरातली इथे मार्केटमध्ये चव्हाट्यावरती इथे गुंड लोकांच्या कमरेमध्ये लाथा मारते. ही गोष्ट जेव्हा सुलक्षणाला कळते तेव्हा सुलक्षणाला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे यशसुद्धा आता कावेरीची मदतच करतो त्या गुंड लोकांना मारण्यासाठी आणि तेच घडतं प्रेक्षकांनो. यशने मदत केलेली असते आणि गुंड लोकंसुद्धा इथे आता पळून गेलेले असतात, कारण कावेरी दांडू घेते आणि सगळ्यांना मारते आणि त्यांची पाखडसुद्धा घेते, त्यांच्या मागे मागे धावतसुद्धा जाते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता कावेरी मागे वळून बघते तर सगळे लोक यासाठी टाळ्या वाजवत असतात. लोक फक्त टाळ्याच वाजवायला असतात, तर इथे कुणीतरी एकाने तरी कावेरीची मदत केली असती तर बरं झालं असतं, पण नाही. इथे आता सगळेजण कावेरीच्या टाळ्या वाजवतात, कावेरीचं कौतुक करतात. सगळ्या दुकानदार बायका ह्या एकत्र आलेल्या असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे कावेरीला तर खूप आनंद झालेला असतो. तेवढ्यातच सुलक्षणा म्हणत असते की चला, कावेरी तिकडे धुलाई करत होती आणि मी इथे मिठाई खात होतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे यश म्हणत असतो की काय झालं, चला निघूया ना आता. तेव्हा इकडे मला आता खूपच जास्त राग आलेला असतो. इथे आता मला वाटत असतं की तुझ्यामुळे यशलासुद्धा त्या गुंड लोकांबरोबर मारामारी करावी लागली. ही गुंड लोकांची कामं ही आता त्यांनीच करायची असतात की तू सुद्धा करशील.
तेव्हा इथे अर्पिता म्हणत असते, काकू तुम्ही तर मला सांगत होता की इथे बाईमध्ये शालीनता हवी, नम्रतापणा हवा, पण तुमची सून काय करते ही? इथे भर रस्त्यामध्ये मार्केटमध्ये ती या गुंड लोकांना मारते. याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? हे तर म्हणजे असं झालं की स्वतःच्या सुनांवरती व्यवस्थित संस्कार केलेले नाही आहेत आणि त्याचबरोबर इथे आता बाहेरच्या सुनांना कसं वागायचं, कसं राहायचं याचं प्रशिक्षण दिलं जाते. त्यानंतर प्रेक्षकांना इथे कावेरीला आनंद होतो जेव्हा सगळेजण तिच्या धाडसाचं कौतुक करतात, सगळेजण तिच्यासाठी टाळ्या वाजवतात. तेव्हा प्रेक्षकांना इथे आता खूपच जास्त नम्रता खुश ही झालेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता सगळं काही ती मुद्दामूनच करत असते. यामी हे सगळं मुद्दामून करत असते. त्यानंतर इथे सगळ्या बायका आता एकत्र येतात, सगळ्याजणी टाळ्या वाजवत असतात, अगदी भरभरून कौतुक करतात इथे कावेरीचं. तेव्हा इथे सुलक्षणा कावेरीचा हात पकडते आणि तिला सरळ ओढत ताणत आता घरी घेऊन जाते. घरी घेऊन गेल्यानंतर इकडे आता कावेरीचं काही खरं नाही आहे असं तिला वाटत असतं आणि हीच आता बातमी यमुनाला सुद्धा कळलेली असते. यमुना म्हणत असते, अरे सगळेजण इथे या बरं, काकू, विद्या, ईशा लवकर इकडे या. हे बघा मोबाईलला व्हिडिओ आला आहे बघा, याच्यामध्ये ही तुमची लाडकी कावेरी कशी मारामारी करते ते बघा. धर्माधिकाऱ्यांची सून म्हणून हे पटतंय का तिला? सांगा बरं. तेव्हा इथे मोबाईलवरती आता इथे तिचा व्हिडिओ व्हायरल झालेला असतो, कावेरीचा व्हिडिओ व्हायरल झालेला असतो. तेव्हा विद्या म्हणत असते की अरे वा जाऊबाई, अहो हे काय केलं तुम्ही कावेरीताई? म्हणजे इथे त्या गुंड लोकांना तुम्ही सगळ्या मारलत की काय? तेव्हा इथे आता कावेरीताई असं म्हणाल्यानंतर इकडे आता सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात. तेव्हा इथे सुलक्षणा मात्र कावेरीचा हात पकडून तिला घेऊन येत असते आणि इथे सुलक्षणा खूप चिडलेली असते. त्यानंतर इथे विद्याला आणि ईशाला तर आनंद होतो. ईशा म्हणत असते, अरे वा, काय वहिनी मारते त्या गुंड लोकांना, फारच छान. त्यानंतर इथे सुलक्षणा आता कावेरीला घेऊन आतमध्ये येते. तोपर्यंत इथे सगळेजण कावेरीचं कौतुक करतात, तर यामिनी आणि पौर्णिमा फक्त रागराग करत असतात. पौर्णिमा म्हणत असते, अरे रे, धर्माधिकाऱ्यांची सून म्हणून हे अजिबात तिला शोभत नाही आहे. हे काय आहे? म्हणजे तिथे आता ती सगळ्यांबरोबर वाद घालते, भांडण करते, गुंड लोकांना मारते, याला काय म्हणतात तरी काय? तेव्हा इथे व्हिडिओ सुरू असतो. तेव्हा विद्या म्हणत असते की अरे वा, काय कावेरी वहिनी मारतायत, खूपच जास्त छान. आणि तेवढ्यात सुलक्षणा इथे आता तिचा हात पकडून कावेरीला घरी घेऊन येतात. रांगोळीसुद्धा विस्कटलेली असते इथे आता सुलक्षणाच्या पायाने. तेव्हा कावेरीला कळलेलं असतं की मला इथे आता जाब विचारला जाणार आहे, मी का त्या लोकांना मारलं म्हणून. तेव्हा इथे सुलक्षणा तिचा हात पकडून तिला ओढत ताणत घरामध्ये घेऊन येते आणि म्हणत असते, काय गं, काय वागत होतीस तू? धर्माधिकाऱ्यांच्या सुनेला हे सगळं शोभतो का? मी इथे शालीनता, नम्रतापणा हा मुलीमध्ये हवा असं सांगत असते आणि तू काय करत असतेस गं? तू काय केलंस? तेव्हा इथे सुलक्षणा म्हणते, त्या गुंड लोकांना मारलंस तू. तेव्हा ती म्हणते, तुम्ही याला फक्त मी त्या गुंड लोकांना मारलं हे दिसलं, अहो पण ते गुंड लोक जेव्हा त्या गरीब बाईला त्रास देत होते ते तुम्ही नाही बघितलं का? त्या गरीब बाईला ते त्रास देत होते, तिच्याकडून ते जबरदस्तीने हप्ता गोळा करत होते. ती बाई इतकी हात जोडते, विनवण्या करते की इथे शेतीमध्ये नुकसान झालं आहे, कारण का पाऊस पडला, अवकाळी पाऊस आला म्हणून शेतीमध्ये नुकसान झालं आहे. तेव्हा इथे महागाई आहे, पण काहीतरी समजून द्या ना. हे असं बोलणं सुरू असतं, दोघींची ओळख होते. आणि त्याचबरोबर इथे एक महत्त्वाची गोष्ट तिला कळते, ते म्हणजे इथे कावेरीचे बाबा नाही आहेत. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता कावेरीने मारामारी केलेली सुलक्षणाला अजिबात आवडलेली नसते. सुलक्षणा म्हणते की ही गुंडगिरी माझ्या घरामध्ये चालणार नाही आणि जर तुला ही गुंडगिरी करायची असेल ना, तर तू या घरामध्ये नाही राहिलीस ना तरीसुद्धा चालेल, असं प्रेक्षकांनो इथे सुलक्षणा म्हणत असते. त्यानंतर इथे आता सुलक्षणा म्हणत असते की हे बघ, आज तुला पूजेला बसायचं आहे, त्यामुळे पूजेच्या आधी सगळी तयारी करायची आहे तुला, कळलं का? सगळी व्यवस्थित तयारी करायची आणि छान तयार होऊन इथे पूजेला यायचं अगदी वेळेत. पण तू तसं काही न करता तू तर मार्केटमध्ये गेलीस ना त्या लोकांबरोबर दोन हात करायला, त्यांना मारायला. त्यानंतर इथे सुलक्षणा म्हणत असते, पण असं बास, हे आता शेवटचं आहे. पुन्हा जर असं काही घडलं ना तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. आणि या सगळ्या गोंधळात भाज्या आणलेस का तू? अजिबात नाही. पुढची 10 मिनटं देते मी तुला, 10 मिनटामध्ये तुला सगळ्या भाज्या घेऊन यायचं आहे, कळलं का? तेव्हा इथे आता कावेरी म्हणत असते की ठीक आहे, मी घेऊन येईन सगळ्या भाज्या. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे कावेरी म्हणत असते, काका ते दागिने गहाण ठेवले का? आलेत का? त्यातून काही पैसे मिळालेत का?
तेव्हा इकडे यश म्हणत असतो की चला म्हणजे आता कावेरी ही फोनवरती पैशांविषयीच बोलते. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता दागिने गहाण ठेवून किती पैसे जमा होत आहेत हे जर कावेरीला कळलं तर वकिलांना पैसे देण्याची इथे आता कावेरीची तयारी होईल. तेव्हा ती आता आपलं कपाट उघडते आणि कपाटामध्ये आपली बॅग असते, त्याच्यामध्ये तिचे दागिने असतात. ते दागिने आता कावेरी इथे काढणार असते आणि इथे यश आता बघत असतो. तो म्हणतो की म्हणूनच हिला पूजेला बसायचं नाही.